चार्ल्स डिकेन्सच्या अ टेल ऑफ टू सिटीजमध्ये एक वाक्य सतत आपल्यासमोर येतं, जीवनात परत बोलावले. आज आपल्याकडे या कादंबरीचा एक तपशीलवार सारांश आहे, पण आपण फक्त कथानक नाही उलगडणार. आपण या एका वाक्याच्या मुळाशी जाणार आहोत. याचा खरा अर्थ काय? फक्त तुरुंगातून सुटणं, की त्याहीपेक्षा काहीतरी अधिक खोल, जे या कादंबरीतील प्रत्येक पात्राला आणि घटनेला जोडतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण ही कादंबरी फक्त 2 शहरांची म्हणजे लंडन आणि पॅरिसची गोष्ट नाहीये. ती 2 विचारांची गोष्ट आहे. विनाश आणि नवनिर्माण. जीवनात परत बोलावणं ही संकल्पना आपल्याला 3 स्तरांवर दिसते. एक म्हणजे डॉक्टर मॅनेट यांचं शारीरिक आणि मानसिक पुनरुत्थान, दुसरं सिडनी कार्टनचं आत्मिक पुनरुत्थान आणि तिसरं क्रांतीनंतर फ्रान्सच्या पुनरुत्थानाची एक अंधुकसी आशा. चला तर मग या पुनरुत्थानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते 1775 मध्ये. जार्विस लॉरी नावाच्या एका बँक कर्मचाऱ्याला एक गूढ संदेश मिळतो. पण त्या संदेशापेक्षाही जास्त महत्वाचं आहे त्यावेळचं वातावरण. इंग्लंड आणि फ्रान्स दोन्हीकडे अशांतता होती, पण ती वेगवेगळ्या प्रकारची होती. बरोबर. इंग्लंडमध्ये सामाजिक स्थैर्य होतं, पण कायदे खूप क्रूर होते. म्हणजे रस्त्यावर दरोडे पडत होते, पण एक व्यवस्था होती. याउलट फ्रान्समध्ये वरवर शांतता होती, पण आतून तो देश ज्वालामुखीसारखा धगधगत होता. सरंजामशाहीने लोकांचं शोषण करून त्यांना अक्षरशः भुकेल्या जनावरांच्या पातळीवर आणलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर जीवनात परत बोलावले हा संदेश येतो, जो डॉक्टर अलेक्झांडर मॅनेट यांच्याबद्दल आहे. एखाद्या माणसाला 18 वर्ष विना चौकशी बॅस्टिलच्या तुरुंगात ठेवणं आणि मग अचानक जीवनात परत बोलावणं, या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. डॉक्टर मॅनेट या धक्क्यातून कसे सावरतात, किंवा ते पूर्णपणे सावरतात तरी का? नाही, ते पूर्णपणे कधीच सावरत नाहीत. त्यांची सुटका झाली असली तरी तुरुंग त्यांच्या आत जिवंत असतो. म्हणूनच ते सुटल्यावरही जोडे बनवण्याचं काम करत बसतात. कारण तुरुंगात आपलं मानसिक संतुलन टिकवण्यासाठी त्यांनी हेच काम केलं होतं. त्यांची मुलगी लूसी, जिला आजपर्यंत वाटत होतं की तिचे वडील मृत आहेत, ती त्यांना भेटायला येते. पण ते तिला ओळखत नाहीत. इथे लूसीचं पात्र, ज्याला डिकिन्स गोल्डन थ्रेड म्हणजे सोनेरी धागा म्हणतात, ते खूप महत्वाचं ठरतं. ती फक्त एक मुलगी नाहीये, तर ती भूतकाळ आणि भविष्यकाळ जोडणारा एक दुवा आहे. अगदी. तिचे सोनेरी केस डॉक्टर मॅनेट यांना त्यांच्या पत्नीची आठवण करून देतात. आणि हळूहळू त्यांच्यातील माणुसकी जागी होऊ लागते. लूसीचं प्रेम आणि तिची माया हेच डॉक्टर मॅनेट यांच्यासाठी खरं रिकॉल टू लाईफ आहे. पण हा प्रवास खूप नाजूक असतो. भविष्यात बसणारा कोणताही मानसिक धक्का त्यांना पुन्हा त्याच अंधाऱ्या कोठडीत ढकलू शकतो. आणि हीच भीती पॅरिसच्या सेंट अँटोईन वस्तीत अधिक गडद होते, जिथे वाईनचा एक पिंप फुटतो. सारांशानुसार हे दृश्य फक्त गरिबी दाखवत नाही, तर ते खूप काही सुचवून जातं. हो, डिकन्स इथे एक अप्रतिम चित्र उभं करतात. रस्त्यावर सांडलेली लाल वाईन पिण्यासाठी लोक अक्षरशः तुटून पडतात. रस्त्यावर रक्तासारखी पसरलेली ती वाईन आणि ती पिण्यासाठी लोकांची ती धडपड, ही फक्त त्यांची भूक नाहीये, तर ती न्यायाची आणि बदलाचीही भूक आहे. डिकन्स आपल्याला सांगतात की ज्या लोकांना तुम्ही इतकं चिरडता, तेच लोक उद्या रक्त पिण्यासाठीही मागेपुढे पाहणार नाहीत. हे दृश्य म्हणजे भविष्यातल्या रक्तपाताची एक प्रकारे नांदी आहे. आणि याच ठिकाणी आपली ओळख क्रांतीच्या 2 मुख्य चेहऱ्यांशी होते, अर्नेस्ट आणि मॅडम डिफार्ज. हे दोघे क्रांतीचा भाग आहेत की क्रांतीचं नेतृत्व करत आहेत? त्यांच्यात काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. अर्नेस्ट डिफार्ज हा एक चांगला माणूस आहे, ज्याला क्रांती हवी आहे, पण तो कुठेतरी अजूनही माणुसकी जपून आहे. तो डॉक्टर मॅनेट यांची काळजी घेतो. पण त्याची पत्नी मॅडम थेरेस डिफार्ज ही क्रांतीचा खरा, थंड आणि निर्दयी चेहरा आहे. ती सतत काहीतरी विणत असते. हे विणकाम, हे फक्त शत्रूंची यादी नाहीये, नाही का? यामागे एक मोठी संकल्पना दडलेली आहे. नक्कीच. मॅडम डिफार्जचं विणकाम हे नशिबाच्या खेळाचं एक प्रतीक आहे. जसं ग्रीक पुराणात फेट्स मानवाच्या नशिबाचा धागा विणतात आणि कापतात, तसंच मॅडम डिफार्ज सूडाचा आणि मृत्यूचा धागा विणत आहे. तिचं शांतपणे, कोणतीही भावना न दाखवता विणकाम करणं, हे क्रांतीच्या आतल्या थंड आणि निर्दयी सूडाचं प्रतीक आहे. आणि ते रस्त्यावरच्या हिंसक गर्दीपेक्षाही जास्त भयानक आहे. ती क्रांतीचं डोकं आहे, पण रस्त्यावरची गर्दी फक्त तिचं शरीर. एका वादळाची पार्श्वभूमी तयार होते.
पण ही पात्र शांतपणे लंडनमध्ये आयुष्य जगत असताना पॅरिसमध्ये मात्र परिस्थिती बदलत होती. दुसऱ्या भागात 5 वर्षांनंतर कथा लंडनमध्ये चार्ल्स डार्नेच्या खटल्याने सुरू होते. हो, आणि इथे डिकन्स डोपलगँगर किंवा सारखे दिसणारे ही संकल्पना खूप प्रभावीपणे वापरतात. चार्ल्स डार्ने एक फ्रेंच सरदार आणि सिडनी कार्टन एक ब्रिटिश वकील, हे दोघं दिसायला हुबेहूब सारखे आहेत, पण त्यांचे स्वभाव मात्र पूर्णपणे विरुद्ध आहेत. डार्ने हा तो आदर्श माणूस आहे जो कार्टन बनू शकला असता, प्रतिष्ठित, प्रेमळ आणि जबाबदार. तर कार्टन हे डार्नेच्या आयुष्याचे एक अंधारं प्रतिबिंब आहे. तो हुशार आहे, पण व्यसनी आणि आत्मतिरस्काराने भरलेला आहे. मला वाटतं तो डार्नेचा द्वेष नाही करत, तर स्वतःच्या वाया गेलेल्या आयुष्याचा तिरस्कार करतो. अगदी बरोबर. आणि त्यांच्यातील हे साम्य केवळ कथानकाला पुढे ढकलत नाही, तर ते आपल्याला कार्टनच्या मनातील संघर्ष दाखवतं. डार्नेच्या खटल्यात तो याच साम्याचा उपयोग करून त्याला वाचवतो, पण त्या क्षणापासून त्याचं नशीब डार्ने आणि लुसीशी जोडलं जातं. लुसीच्या चांगुलपणाकडे तो आकर्षित होतो. तिचं प्रेम त्याला स्वतःच्या आयुष्याची किंमत जाणवून देतं. तो लुसीला एक वचन देतो, जे कथेच्या शेवटी सर्वस्व ठरतं, की तिच्या सुखासाठी तो कोणतंही बलिदान देईल. हे फक्त एका प्रेमवीराचं वाक्य नाही, नाही का? हे त्याच्या आत्मिक पुनरुत्थानाच्या प्रवासाची सुरुवात आहे असं म्हणता येईल. हो, कारण त्याला माहीत आहे की लुसी त्याच्यावर कधीच प्रेम करणार नाही, पण तिच्यासाठी काहीतरी चांगलं करून तो स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवू शकतो. त्याचवेळी पॅरिसमध्ये डार्नेचा काका मार्क्विस एव्हरेमॉन्ड सरंजामशाहीच्या क्रूरतेचं प्रदर्शन करत असतात. ती आपल्या बग्गीखाली एका मुलाला चिरडतात आणि नुकसान भरपाई म्हणून काही नाणी फेकतात. या मार्क्विसच्या नात्यात ती सहजता आहे, तीच सर्वात जास्त भीतीदायक आहे. त्यांच्यासाठी गरीब माणसाचा जीव एका किड्यामुंगीपेक्षा जास्त महत्वाचा नाही. हीच मानसिकता क्रांतीला जन्म देते. आणि त्या मुलाचे वडील गॅस्पार्ड मार्क्विसची हत्या करून बदला घेतात. या घटनेमुळे डार्नेला आपल्या कुटुंबाच्या वारसाचा प्रचंड तिरस्कार वाटतो. तो आपल्या घराण्याचा, संपत्तीचा आणि पदवीचा त्याग करून लंडनमध्ये एक सामान्य शिक्षक म्हणून आयुष्य जगायचं ठरवतो. तो लुसीशी लग्न करतो, पण लग्नाच्या दिवशी डॉक्टर मॅनेट यांना आपली खरी ओळख सांगतो. आणि हा धक्का डॉक्टर मॅनेट यांना पुन्हा त्यांच्या भूतकाळात घेऊन जातो. ते पुन्हा जोडे बनवायला लागतात. हे दाखवतं की त्यांच्या मनावरच्या जखमा किती खोल आहेत. हो, पण लुसीचं प्रेम त्यांना पुन्हा बाहेर काढतं. मात्र खरी कसोटी पुढे असते. 1769 मध्ये पॅरिसमध्ये बॅस्टिल तुरुंगावर हल्ला होतो आणि क्रांतीचा वणवा पेटतो. डिफार्जला डॉक्टर मॅनेट यांच्या जुन्या कोठडीत एक पत्र सापडतं आणि त्याचवेळी डार्नेला फ्रान्समधून मदतीसाठी एक पत्र येतं. तो एका नोकराला वाचवण्यासाठी स्वतःला त्या वादळाच्या तोंडी देतो. म्हणजे तो स्वतःहून त्या वादळात उडी घेतो. तिसऱ्या पुस्तकाचं नावच आहे वादळाचा मार्ग. तो पॅरिसला पोहोचतो आणि त्याला अटक होते. ही अटक म्हणजे क्रांतीच्या न्यायाचे एक उत्तम उदाहरण आहे, जिथे भूतकाळातील पापांची शिक्षा निरपराध लोकांना दिली जाते. बरोबर, कारण क्रांतीनंतर असा कायदा येतो की जे सरदार देश सोडून गेले ते देशद्रोही आहेत. इथे डॉक्टर मॅनेट बॅस्टिलचे माजी कैदी म्हणून एक नायक बनलेले असतात. त्यांचा शब्दप्रमाण मानला जातो. ते आपल्या प्रभावाचा वापर करून डार्नेला सोडवतात, पण हा विजय तात्पुरता असतो. त्याला पुन्हा अटक होते. आणि यावेळेस त्याच्यावर आरोप करणारे असतात डिफार्ज दाम्पत्य आणि नकळतपणे स्वतः डॉक्टर मॅनेट. हे कसं घडतं? हे घडतं त्या पत्रामुळे. बॅस्टिलमध्ये सापडलेलं ते पत्र म्हणजे डॉक्टर मॅनेट यांनी लिहिलेली त्यांची कहाणी असते. त्यात ते सांगतात की डार्नेचे वडील आणि काका म्हणजे एव्हरीमॉन्ड बंधूंनी एका शेतकरी कुटुंबावर कसे अमानुष अत्याचार केले होते. त्यांनी एका तरुणीवर बलात्कार केला, तिच्या भावाला ठार मारलं आणि तिच्या वडिलांनाही मारलं. आणि हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळेच एव्हरेमॉन्ड बंधूंनी डॉक्टर मॅनेट यांना तुरुंगात डांबलं होतं. होय, पण या कथेतला सर्वात मोठा धक्का तर पुढे आहे. त्या पत्रात उल्लेख केलेल्या अत्याचार झालेल्या कुटुंबातील वाचलेली एकुलती एक व्यक्ती म्हणजे त्या तरुणीची धाकटी बहीण. आणि ती बहीण म्हणजे दुसरी कुणी नसून मॅडम डिफार्ज. अरे देवा, म्हणजे तिचा सूड हा वैयक्तिक आहे, तो फक्त सरंजामशाही विरुद्ध नाहीये. संपूर्ण एव्हरीमॉन्ड घराण्याविरुद्ध आहे. आणि तिच्या सूडाच्या आगीत चार्ल्स डार्ने, जो एक चांगला आणि निरपराध माणूस आहे, तो होरपळून निघतो. ती न्यायालयात मागणी करते की संपूर्ण एव्हरीमॉन्ड वंशच नष्ट झाला पाहिजे. क्रांतीच्या त्या आंधळ्या न्यायापुढे कोणताही युक्तिवाद टिकत नाही आणि डार्नेला गिलोटिनवर चढवण्याची शिक्षा सुनावली जाते.
पण मॅडम डिफार्टचा सूड इतका टोकाचा आहे की ती निरपराध लूसी आणि तिच्या लहान मुलीलाही मारायला तयार होते. मग डिकन्सच्या मते क्रांती आणि सूड यात काही फरक आहे की क्रांती म्हणजे शेवटी सूडच असतो? हाच तर मुद्दा आहे. डिकन्स इथेच आपली भूमिका स्पष्ट करतात. ते सरंजामशाहीच्या अत्याचाराचे जितके विरोधक आहेत, तितकेच ते क्रांतीच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेचे आणि सूडचक्राचेही टीकाकार आहेत. त्यांच्या मते जेव्हा क्रांती न्यायाच्या पुढे जाऊन सूड घेऊ लागते, तेव्हा ती स्वतःच एक राक्षस बनते. मॅडम डिफार्ज हे त्याच राक्षसाचं प्रतीक आहे. आणि या राक्षसाला थांबवण्यासाठी येतो सिडनी कार्टन. त्याने लूसीला दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. हा त्याच्या आयुष्यातल्या पुनरुत्थानाचा क्षण आहे. हो, हेच त्याच्या व्यर्थ गेलेल्या आयुष्याच्या मुक्तीची वेळ असते. तो पॅरिसला येतो, त्याला डार्नेच्या शिक्षेबद्दल कळतं. तो आपल्या आणि डार्नेच्या दिसण्यातील साम्याचा उपयोग करून एक धाडसी योजना आखतो. तो तुरुंगात जाऊन डार्नेला भेटतो, त्याला गुंगीचं औषध देतो आणि त्याचे कपडे घालून स्वतः त्याची जागा घेतो. तो बेशुद्ध डार्नेला बाहेर पाठवतो आणि स्वतः गिलोटीनच्या दिशेने जातो. हे सर्वोच्च बलिदान आहे. तो स्वतःच्या मृत्यूतून डार्नेला जीवनात परत बोलावतो. अगदी. आणि गिलॉटिनवर वाहताना तो जे मनातल्या मनात बोलतो, ते शब्द आज अजरामर झाले आहेत. मी आज जे करत आहे ते मी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप खूप चांगले आहे. आणि मी ज्या विश्रांतीसाठी जात आहे ती मी आजपर्यंत अनुभवलेल्या कोणत्याही विश्रांतीपेक्षा खूप खूप चांगली आहे. या एका कृतीने तो आपल्या वाया गेलेल्या आयुष्याला एक अर्थ देतो. त्याचं आत्मिक पुनरुत्थान पूर्ण होतं. आणि मॅडम डिफार्सचं काय होतं? तिच्या सुडाच्या चक्राचा शेवट कसा होतो? तिचा शेवट हे प्रतिकात्मक आहे. ती सुडाने पेटून लूसी आणि तिच्या मुलीला मारायला जाते. पण तिथे तिचा सामना होतो लूसीच्या विश्वासू सेविका मिस प्रॉस हिच्याशी. मिस प्रॉस हे निस्वार्थ प्रेमाचं आणि निष्ठेचं प्रतीक आहे. तिच्या आणि मॅडम डिफार्जच्या म्हणजे प्रेम आणि द्वेष यांच्यातल्या लढाईत द्वेषाचा पराभव होतो. झटापटीत मॅडम डिफार्ज तिच्याच पिस्तुलाने मारली जाते. म्हणजे डिकिन्स सांगतायत की द्वेषाच्या चक्राला फक्त प्रेमच तोडू शकतं. प्रेम आणि त्याग, सूड आणि बलिदान यांच्यातील हा संघर्ष खरोखरच विलक्षण आहे. सिडनी कार्टनचं पात्र सुरुवातीला नकारात्मक वाटतं, पण शेवटी तोच कथेचा खरा नायक ठरतो. बरोबर. डिकेन्सचा संदेश स्पष्ट आहे. द्वेषाने द्वेष संपत नाही. एका चांगल्या भविष्याच्या नवनिर्माणासाठी वैयक्तिक त्याग आणि निस्वार्थ प्रेमच आवश्यक आहे. क्रांतीच्या नावाखाली होणारी सामूहिक हिंसा नाही. कार्टनच्या बलिदानाने डार्ने आणि लूसीला नवीन आयुष्य मिळतं. आणि मरताना कार्टन एका चांगल्या भविष्याची कल्पना करतो. तो पाहतो की पॅरिस पुन्हा नव्याने शांततेत उभं राहिलं आहे. आणि लूसी व डार्ने यांचा मुलगा मोठा होऊन त्याचं म्हणजे सिडनी कार्टनचं नाव लावील. हो, त्याचं बलिदान व्यर्थ जात नाही. यातून एक विचार मनात येतो. खरं पुनरुत्थान किंवा खरी मुक्ती मिळवण्यासाठी सिडनी कार्टनसारखं अंतिम बलिदानच द्यावं लागतं की लूसी मॅनेट आणि मिस प्रॉस यांच्यासारख्या व्यक्तींच्या आयुष्यातील लहान सहान प्रेमळ कृतींमधूनही ती मुक्ती मिळू शकते? डिकिन्स याचं उत्तर आपल्यावरच सोडतात.